नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सर्वात मोठी घडामोड. आज आझाद मैदानावर फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यानंतर नव्या फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 11 डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगितलं जातं. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी 33 जणांचा शपथविधी होईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया. इतर मंत्रीचा शपथविधी सोहळा आता आज होणार नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी ग्रहण सोहळा होईल आणि त्यानंतर संध्याकाळी कॅबिनेट आहे. परंतु 7, 8, 9ला जे काही अधिवेशन, विशेष अधिवेशन बोलवलं आहे त्यामध्ये सदस्यांनी शपथ घेणे, पुन्हा अध्यक्षाची निवड करणे आणि त्यानंतर 12 किंवा 13 तारखेला हा पुन्हा एकदा विस्तार मोठ्या प्रमाणात होईल आणि 16 तारखेला अधिवेशन असल्यामुळं या सर्व नवीन मंत्र्यांना त्या ठिकाणी शपथ दिली जाईल. तर महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया. एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असा शपथविधी होईल आणि बाकीचा कदाचित 11 तारखेकडं होईल असं आम्हालाही वाटतंय. कारण आज जो पंतप्रधान साहेबांनी जो वेळ दिलेला आहे तो थोडा कमी आहे असं म्हटलं जात आहे की त्या वेळेमध्ये एवढ्या लोकांचे सगळ्यांचं शपथविधी उरकणार नाही, म्हणून कदाचित आज तिघांचा होईल आणि बाकी मग 11 तारखेला होईल. दरम्यान यावर अनिल पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूया. आज तर तिघांचा शपथविधी होईल हे तर जवळजवळ कन्फर्म झालेलं आहे. 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज होईल आणि पुढच्या 2 दिवसामध्ये 7 आणि 8 तारखेला सगळ्या आमदारांचा विधान भवनामध्ये जो शपथविधी जो आमदार झाल्यानंतर करायचा असतो त्याची तयारी, त्याच्यानंतर मग संध्याकाळी कॅबिनेट झाल्यानंतर पुढे अध्यक्षाची निवड कशी असेल, राज्यपालांचं अभिभाषण कशी असेल, पुढच्या अधिवेशनाची तयारी काय या बाबतीमध्ये साधारण दादांनी चर्चा केली. इंदापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार दत्तात्रय भरणे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात. वरिष्ठ ज्याप्रमाणे निर्णय घेतात त्याप्रमाणे आज ह्या तिघांचा शपथविधी आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा साहेब असतील, शिंदे साहेब असतील, या तिघांचा आज शपथविधी आहे. आणि 7, 8, 9ला अधिवेशन आहे. 7, 8ला शनिवार रविवार आमदारांचा शपथविधी आहे. 9 तारखेला अध्यक्षांची निवड आहे आणि राज्यपालांचं तिथं आपल्या नेहमीप्रमाणे त्यांचं हे आहे, भाषण आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.